बाबा यावेळेस आपलं मतदान कोणाला विकायचं? हा, मतदान विकायचं? अरे बाबू, मतदान विकत नसतात. लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो आपल्याला, आणि तो बजावायचा असतो. विकत नसतात? अहो बाबा, बाजूच्या काकूने ना 6 मताचे 12,000 रुपये घेतले आणि विकत कुठून नसतात? अरे बाबू, असे पैसे घेऊन कोणाला मतदान करू नये, तसं चांगलं नसतं बाबू. काय म्हणती मा तू? अहो सगळ्याची इथं दिवाळी चालू राहिली, प्रत्येक जण जातोय आणि लगेच गड्ड्या घेऊन येते गड्ड्या, आणि तू म्हणती की हे चांगलं नसते असं तसं. अरे बाबू, 1000-500 घेऊन कोणाचं कुठं भलं व्हायला लागलं का? अरे आज साधं कुत्र 10-10, 12-12 हजाराला विकल्या जाते, आणि आपण फक्त 500 रुपयात विकल्या जाणार आहे. याची लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला. म्हणजे आपण काय इथले जाऊ राहिलो काय? अरे मग मतदान विकणं म्हणजे स्वतःला विकल्यासारखंच आहे ना. असं कसं का? तुम्ही का तिच्या घरी का रोजान जाणार आहे का? एका दिवसाचं काम येते, एकदा पैसा भेटला मत दिलं की आटपलं काम. का लवकर थोडी आपण त्याचे. अरे बाळा, तुला वाटतंय तसं, पण आपण 5 वर्षासाठी त्याची निंदे राहतो, आणि मग ते काहीच विकास पण करत नाहीत. अहो बाबा, विकासाचा काय खार घालायचा का आपल्याला? तो तर बाजूच्याच गल्लीत राहतो. अरे तो विकास नाही, काम नाहीत करत ते लोक, नुसताच पैसा खातात ते लोक. भ्रष्टाचार करतात, भ्रष्टाचार. अहो मा, तू फक्त असा एक नेता दाखव जो भ्रष्टाचारी नाही. जर का तो दाखवला ना, मी त्याचे पाय धुवून पाणी पिल, पाय धुवून. अरे बाबू, ते भ्रष्टाचारी झाले म्हणून मग का आपण पण भ्रष्टाचारीच व्हायचं का? मी कुठं तुम्हाला डाकं टाकायला सांगू राहिलो. तुमच्या मतदानाचे जेवढे 1000-500 रुपये येतात तेवढे घ्या, मोकळे व्हा. अरे बाबू, लोक काय करतील? तेच पाहून तेच पण आपण करायचं का मग? ओ लोक 7-8 दिवसापासून टल्ली. अहो सन दारू आणून राहिले, सन गल्ले पडून राहिले, आणि तुम्ही काय अस्मिता राखून राहिले का ना आपली? अरे लोकांना दारू पिऊ का पैसे आणू, पण आपल्याला नाही घ्यायचे बा पैसे. आपल्याला नाही करायचं तसं मतदान पैसे घेऊन. अहो नका घेऊ पैसे, पण त्या तिकडे बोकड्या काटेले त्याचं मटण तर आणा. मटन म्हणजे कोण कापेले बाबा? अहो प्रत्येक पार्टीचा एक बोकड्या पडेल खाली. अहो मी काय म्हणते, जाना घेऊन या ना आपल्याला अर्धा किलो बोकड्याचं मटण, मला आवडते. अरे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ना, कोण काही करो, आपल्याला मतदान तसं करायचंच नाही. कोणाचे पैसे घेऊन, दारू पिऊन, मटण खाऊन अजिबात मतदान नाही करायचं. मी काय म्हणते, मटण तर घेऊन या. आपल्याला ज्याला मतदान करायचं ते करत बसू आपण, आणि मटण ना तुम्ही. आता कसं बोलली बा तू? पैसे सगळ्याकडून घ्यायचे, पण मतदान ज्याला करायचं त्यालाच करायचं. अहो गण्या खरंच बोलतोय. सगळे ऐकून पैसे घेऊ आपण, आणि आपल्याला ज्याला मतदान करायचंय त्यालाच मतदान करू. नाही बापा, तसं नाही. ते सरळ बेमानी आहे बापा. आपण नाही करत तसं. जाऊ द्या बापा, तुम्हाला बोलून काही फायदा नाही. मी मोठा झालो का नाही, मी एकाला पण सोडत नाही. बर चाल बरं शांता, चाल बरं, आपण मतदान करून येऊ आणि योग्य उमेदवारच निवडून देऊ. जाऊ दे बापा, हे तर गेले बरं, तुम्ही पाहून घ्या, हे गेले मतदान करायले. पण तुम्ही असं नका करू. तुम्ही काय करा, पैसा आला का नाही की सोडूच नका, पण योग्य उमेदवार निवडून द्या बरं. पैसा सगळ्याकडून घ्या, पण उमेदवार मात्र जो जनहितासाठी काम करेल ना तोच निवडून द्या. मी असं कोण म्हणून राहिलो, हे सगळे उमेदवार आहेत का नाही लय बेमान व्हायला लागले, मग आपणच कशा सोडायचं? हे घेतात खोकेच्या खोके एकदम ओके. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला व्हिडिओ असा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि जाऊ द्या तिकडं.